तुला काय वाटते पृथ्वी कशी बनली असेल? उत्पत्ती कशी झाली पृथ्वीची? 18 जर आपण जिथं आपण बसलोय ते वर्ष पहिले 3.5 डिग्रीच्या तापमान उघडत होती. 3.5 का 350? 90 डिग्री सॉरी 90 डिग्री तापमान उघडत होती. ओके. आणि जिथं आपण बसलोय तिथं पूर्ण बर्फ असायची. दोन्ही बात सच आहे. पृथ्वी उबळत पण होते आणि आता बसलो तिथं बर्फ कसं शक्य आहे मल्हार? दोन्ही एकत्र नाही. मग ज्वालामुखी फुटलं पण ते हे ढग बनले. कार्बन काय म्हणते ना, कार्बन डायऑक्साईड. हा ते जे ढग बनले मग त्याच्या पावसानं बर्फ बनला. बर, ही प्रोसेस वर्षानुवर्ष चालत नाही. बर, मग पृथ्वी कसं निर्मिती कशी झाली? आपल्या गॅलेक्सीच्या बाहेर एक मोठा स्टार होता. ओके. मग त्याचा आकार छोटा 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 होत चालला आणि मग त्याच्यात एक विशाल विस्फोट झाला. ब्लास्ट. आणि ते त्याच्यात धुळीचे कण इकडं तिकडं गेले. कण. बर, पुढं. मग त्यानंच आपल्या सूर्याची निर्मिती झाली. ते कण होते ना त्यातला एक पार्ट म्हणजे एवढा मोठा कण तर पण ते ह्याच्यासारखाच होता, स्टार सारखा. ते आपल्या गॅलेक्सी मध्ये जे आपला सूर्यमंडल आहे ना त्याच्या जागी त्याचा विस्फोट होऊन सूर्याचा जन्म झाला. त्याच्यानंतर हळूहळू प्लॅनेटचा मर्क्युरी, व्हीनस, मार्स, सॅटर्न नाही, सॅटर्न लय लांबचा. आपली युरेनस, अर्थ थर्ड नंबरला आपली अर्थ. म्हणून ओके. फोर्थ नंबरला मार्स, सगळ्यात थंड प्लॅनेट. आणि मार्सच्या आपल्या बीच मध्ये नाही, थिया हे प्लॅनेट आलं. बर. आणि मग आपल्या प्लॅनेटवर ऍस्ट्रॉनॉट पडत आणि आपल्या जवळचा जो ग्रह होता नाही त्याला पण तसंच होत होतं. मग हळूहळू थिया आपल्या पृथ्वीच्या जवळ आला आणि त्याला टक्कर झाली. ओके. पृथ्वीची आणि थियाची. मग त्यानं विशाल विस्फोट झाला आणि छोटे छोटे कण झाले. मग ते वर्षानुवर्ष ते पृथ्वीच्या रिंग्स म्हणून झाले. रिंग पृथ्वीला पहिला आपण नव्हतो ना तेव्हा रिंग्स होत्या. सॅटर्न सारखं? काय सांगतो? युरेनस सारखं. जसं युरेनसच्या छोट्या रिंग्स आहेत ना. युरेनसला रिंग्स आहेत? हो, छोट्या. मला नाही माहित. काय सांगतोय? दोन्ही प्लॅनेट युरेनस अच्छा. आहे आणि जुपिटरला पण आहेत. खरं ते दिसत नाही ना अजिबात. मग तुला कसं माहिती दिसत नाहीत ते? कुणी फाइंड आउट केले? हे फाइंड आउट नाही, मी फोनवर ना. तू फोनवर बघितलंस पण हे कुणी फाइंड आउट केलं? नासानी केलं का इस्रोनी केलं? काय कुठल्या सायंटिस्टनी केलं? ओके. नासाकडे सगळी माहिती आहे ना. बर, मग नंतर काय झालं? मग आपली पृथ्वी नाही ते जे आपली रिंग्स होत्या नाही म्हणजे ते मग त्यानं एकमेकांमध्ये टकराव झाला आणि त्यानंच आपल्या चंद्राचा जन्म झाला. ओके. त्याच्यानंतर चंद्राचा जन्म झाला. मग हळूहळू चंद्र हा उपग्रह आहे, ग्रह नाही तो, प्लॅनेट नाहीये ना. मग तसं काय आहे तो आपला मून. मग तेच ना, मून म्हणजे उपग्रह म्हणतात त्याला. प्लॅनेट मध्ये नाहीये, सब प्लॅनेट काहीतरी असं म्हणतात ना. मग परत ना हळूहळू ज्वालामुखी फुटली आणि ते सगळी ही असती ना गरमी ती आत गेली. कुठून गेली? म्हणजे ती लाल नदी असती ना, म्हणजे ते लावा. लावा सगळी आत गेली. कुठे आत? पृथ्वीमध्ये? पृथ्वीच्या आत. जर आपण आत गेलो ना त्यात तेवढा गरमीनच आपल्या जळून जायचं. बरं, मग नंतर काय झालं? मग नंतर ती गरमी बाहेर निघू नाही शकली. मग हळूहळू त्यानं ज्वालामुखी बनतात. अच्छा. मग हळूहळू तिथं पाणी ते बर्फ साचलं. मग ते ज्वालामुखी असतात ना ते विस्फोट झाले. पण बर्फ कसे काय साठतील? ज्वालामुखी तर अति गरम. कार्बन डायऑक्साईड असतं ना
कार्बन डायऑक्साईड. हां त्यांचे ढग असतात. हां. त्यानं बर्फ बनतो. कसं बनतं पण प्रोसेस माहिती आहे का? ते पाऊस पडतो ना त्यानं बर्फ बनतो. मग तिथे जम्मू काश्मीरमध्ये पाऊस भरपूर पडतो कार्बन डायऑक्साईड. मग पाऊस इकडे पण पडतो, इथं का बर्फ नाही बनत आहे? हे वेगळं आहे. हा पाऊस वेगळा आहे. तिथला तिथे ते पाण्याजवळ आहे ना सगळ्यात जास्त. ते इथलं पाकिस्तान नंतर हां. लगेच खाली इकडं पाकिस्तान पहाडी इलाका आहे. हा. हां हां. मग तिथं म्हणून त्याची वर्षा होते म्हणून बर्फ साठतो. नाही तर बर्फ नसता तिथे. बरं ठीक आहे, पुढं काय झालं मग? मग ना ते बर्फ पिघळला म्हणजे पाणी झाला. मग त्यानं ऑक्सिजन किडे झाले आणि ते ऑक्सिजन सोडायला लागले. किडे ऑक्सिजन सोडायला लागले होय. का झाडं ऑक्सिजन सोडायला लागली? परत स्टार्टिंग अशी झाली. ओके. हां. हा. परत हळूहळू ते जसं बर्फ ज्वाला असं होत गेलं. म्हणजे 3.5 वर्ष तर असं 350 वर्ष. हां. 3.5 वर्ष 300 वर्ष. परत जेव्हा मेंटेन झालं ना तापमान पृथ्वीचं आपल्या, तेव्हाच झाडं उगली आणि सजीव सृष्टी अस्तित्वात यायला लागली. आणि परत जे आतले म्हणजे पाण्यातले जे होते ना ते जीव बाहेर निघायला लागले. जलचर. पण ते हळूहळू माकडामध्ये बनते. पण हळूहळू ते डायनोसॉर झाले. आधी माकड बनलं का डायनासोर बनलं? डायनोसॉर म्हणजे जे की पाण्यात ना ते जीव होते छोटे छोटे, तेच डायनोसॉर बनले मोठे. अच्छा, मग तशी सजीवाची उत्पत्ती चालू झाली. हा. मग हे टीरेक्स आहेत ना ते मुर्गेच टीरेक्स आहे. खरं ते छोटे छोटे चांगले होत गेले. टीरेक्स ते कोंबडे आहेत नाही, ते टीरेक्स आहेत खरंच. काय सांगतोस? हो, ते छोटे छोटे गेले ना ते मासाज नाहीये. बर. हे आहे. अच्छा असं. माहित नाही टीरेक्स आहेत त्याचं. ओके. मग हळूहळू ते हे आलं ॲस्ट्रॉइड. कुठला ॲस्ट्रॉइड? ते डायनोसॉरच्या वेळी ॲस्ट्रॉइड पडला. हां. डायनासोरांची उत्पत्ती झाल्यानंतर ती डायनासोर का गेले ते माहिती आहे का तुला? त्यांची उत्पत्ती कशी काय नष्ट झाली? ते थांबची उत्पत्ती झाली नाही. ते 350 वर्ष पृथ्वीवर राज्य केलं. कोणी? डायनोसॉर. ओके. परत ते ॲस्ट्रॉइड आला. हां. ते जिथं जिथं ते ॲस्ट्रॉइड पडला ना तिथले डायनासोर लय घाण म्हणजे मेले पूर्ण. ते जळलेच पूर्ण. बर. पण हळूहळू पूर्ण पृथ्वीमध्ये विस्फोट झाला. बर. मग ना त्या युगांची स्थापना झालीच नव्हती का मग? नव्हती. परत माणसं जन्मायला लागले, सगळं सुक्क झालं ना, तो देवानी युगाची स्थापना केली. अच्छा. याचे युग नव्हते पहिले आपल्याकडे. परत हळूहळू ते छोटे छोटे गिल्हेरे असतात ना त्यांना हळूहळू माकड बनले. त्याने चिंपांजी बनले. त्याने आदी मानव बनले. ते अश्मयुग वगैरे. हा, आदी मानव बनून तेव्हा माणसाला शेपूट होतं का शेपूट नाहीच झालं? बर. माणूस कशात राहायचं? वनात जंगलात राहायचं असं असेल ना? हो. आणि जनावरांचा शिकार करायचा. आणि काय मग खायचं? तेच मांसाहार खायचं. पहिला कच्चं खायचं ना, नंतर शिजवून. मग जेव्हा आगची निर्मिती झाली ना, आगची निर्मिती तेव्हाच झाली ना. पण तुला माहितीये का कशी झाली? काय एक्सपेरिमेंट कोणी केलं? एक्सपेरिमेंट चिंपांजी. आदी मानव बनताना जेव्हा ते हायटेड झाले ना, म्हणजे तुझ्यासारखे हायटेड. काय हायटेड. त्यांची उंची वाढली तुझ्या. म्हणजे तू पण आता हायटेड व्हायला लागलायस. तसं हायटेड. जसं मोठ्या माणसं असतात तसं हायटेड. तेव्हा एक माकड ना इथं दगड पडले होते. त्याला वाटलं काय हे असं म्हणजे संगीत होईल, म्युझिक बनेल किंवा खेळायला लागले ते. मग ते असं ते ना आग जिरवली. त्याला वाटलं काय ते खायचं आहे. पृथ्वीने गरम गरम खाल्लं तर त्यांना ते जाणवलं त्यांना. मग त्यांना हे कधी सुचलं की आता हे आग निर्माण झालेली आहे तर आपण ते अन्न शिजवावं, असं त्यांना कधी आयडिया आली? ही काय आयडिया आहे का तुला? काय माहिती आहे का? आयडिया नाही. त्यांना वाटलं की
अच्छा. मग ना त्यांनी पहिलं काय तर त्यात दगड बिगड टाकली. त्या भरपूर मोठी झाली. अच्छा. मग तेव्हा आपल्या इथं झाडे झुडपे पण झालते. मग तिने पाट टाकून बघितलं. मग ते पण जळून गेलं. मग त्यांना कळलं की हे म्हणजे आपण जे खातो ना ते गरम करू शकतो आपण त्याला. बर. मग त्यांनी हळूहळू गरम केलं. जास्त चवीचं लागायला लागलं. मग पहिलं कसं आपण आता रॉडवरती तसं गाजर ती लावतो, चिकन ती लावतो ना बार्बेक्यू. हा रॉडवरती ते तवा लाकडीनं लावायचे. अच्छा. तेव्हापासून बार्बेक्यूचं अस्तित्व आहे. आता आगीच परत कांड्या होत्या किती बार्बेक्यूच्या. पण हळूहळू ते बार्बेक्यू बनलं. मग आपले आधी मानव झाले. आधी मानवाने भरपूर शिकार केला. ते राहायचे कुठं? जंगलातच. जंगलातील गुफा बनवते. गुफेमध्ये राहायचे. मोठी म्हणजे ते भरपूर होते ना. आणि ते कपडे काय घालायचे? कपडे नाही. झाडपाला. हळूहळू त्यांना कपड्यातही कळलं ना. एक वानर होतं बरं का. म्हणजे आधी मानव. ते एका गुफेत त्यांना म्हणजे कोणतरी काय तर हुडकायला सांगितलं बरं का. मग एकाला काय मिळालंच नाही. मग त्याने पत्ते पाणी करून गुंडाळून आला. पत्ते पाणी. हा म्हणजे तेच झालं ना, त्यांचे क्लॉथ झाले. हळूहळू सगळे गुंडाळून आले. काय बर. मग त्यांना आपल्या कपड्याची परत निर्मिती झाली. परत आपलं पहिलं बोलण्याची निर्मिती झाली. कसं पहिलं आपण असं बोलायचं पहिलं आपण. अच्छा. म्हणजे त्यांना बोलताच येत नव्हतं. हा. पण जसे जसे ते आधी म्हणून बनत झाले ना तेव्हापासून त्यांना बोलायला यायला. ते हुला हू काय ते कधी तेच होते. आधी मानव म्हणजेच हुला हू असतात. आदिवासी लोक. आणि ते हे असतं ना त्याचा भाला पण बनवत होते ते. हा म्हणजे त्यांनी परत निर्मिती केली ना शस्त्रांची वगैरे. हा. स्वतःच्या संरक्षणासाठी. कारण जंगलात काही मानव राहत नव्हते. प्राणी पण इतर राहायचे. एकमेकांवर हमला करायचे. हा. आणि कसं सांगू ते काय सांगू सगळ्यात मजबूत लाकूड घ्यायचे. पण त्याला दगडे ते असायचे. त्यांना आकृती बनवायची भाल्यासारखी. ओके. मग त्याच्यानंतर युगांची स्थापना कधी झाली? युगांची आपण बोलून आपल्याला कपडे झाले ना पाण्याची पाणी आलं ते सगळी निर्मिती झाली. हा. त्याच्यानंतर युगांची स्थापना म्हणजे हळूहळू लोक सुधरत गेली. हळूहळू गावांचं म्हणजे जंगलानंतर लोक गावात राहायला लागली. हा. पहिलं सगळे एशियात जुडलेला होता. बर. ते जोडलेले होते. हळूहळू ते इकडे म्हणजे सगळे कॉन्टिन्यू एकत्र होते. मग ते कसे काय विभक्त होत गेले? कारण की म्हणजे वानरांचा ते वजन जास्त झालं. वानरांचा काय संबंध ह्याच्यामध्ये? ते वेगळे म्हणजे मध्ये समुद्र वगैरे कसं काय असं? ती निर्मिती कशी काय झाली? कारण की ना समुद्र वल्ला असतो आणि खाली माती देते. आणखी पहिलं समुद्र नव्हतं. मग ते मातीला ती कच्ची होती ना. मग ते कच्ची माती कट झाली लगेच. असं झालं. मग हळूहळू भारत झाला. खंड पडले. तेच ना 7 कॉन्टिनेंट्स. मग त्याच्यामध्ये कंट्रीज आल्या. कंट्रीज पण आल्या. पण जसं जसं आपण हे झालो ना विकसित झालो मोठं झालं तसं तसं ते हे झालं. म्हणजे तुला काय म्हणायचं सतयुगामध्ये सगळं विकसित झाली होती लोक. पहिलं युग तर सतयुग. मग पहिलं कुठलं युग होतं? सतयुग. हा. सतनंतर त्रेता, मग द्वापार आणि मग कलियुग. मग कुठलं होतं? द्वापार कृष्णांचं. हे कलियुगाच्या अलीकडचं रे. अलीकडचं नाही. श्रीराम कुठल्या युगातले? त्रेतायुगातले. त्याच्या आधी कुठलं युग होतं? हा. सतयुग. सतयुग पहिलं. मग तेच सांगते मी. सतयुगात मध्ये सगळं विकसित होतं ना. सतयुगात विकसित झालं. हा. त्रेतायुगात हे सगळे महाराष्ट्र ते बनले. त्रेतायुगात महाराष्ट्र कसं काय त्यात बनले? ते भारतात लगेच बनले नव्हते. महाराष्ट्र असलं गुजरात ते तर आता कलियुगात बनलेत. त्यांना नावं दिलेत. अखंड तेव्हा हिंदुस्थान नाव होतं. काय एवढं माहित नाही. ते युगापासून आहेत अजून. किती युगापासून आहेत ते महाराष्ट्र. ते महाराष्ट्राला पहिला काय म्हणायचे?
गुजरातला सौराष्ट्र म्हणायचे ना आधी. पहिल्या काळात महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य म्हणायचे हे माहित होतं, पण त्याच्या आधी काय म्हणत होते हे नव्हतं मला माहिती. स्वराज्य तर ते महाराजांचं होतं. गड महाराष्ट्र गड असं इथं स्वराज्य, गड म्हणजे स्वराज्य. इकडं पूर्ण गड, इथं स्वराज्य. सह्याद्रीच्या पर्वतरांगा. हे पूर्ण सह्याद्री. आणि आपलं महाराष्ट्र हे नाव 19व्या शतकात पडलेलं आहे रे महाराष्ट्राचं नाव. 1 मे महाराष्ट्राचं म्हणतो ना महाराष्ट्र दिन. हो, त्याचं साल आता मग मला बघावं लागेल, पण 1 मे हे महाराष्ट्र दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो, कामगार दिन म्हणून सेलिब्रेट करतो, असं आहे ओव्हरऑल. तर मग तुला काय म्हणायचं आहे की सतयुगाची स्थापना आधी झाली? आधी नाही. आता तू कुठलं युग म्हणली होती? आता कलियुग आहे. कलियुग आहे. ह्याच्यानंतर कुठलं युग? सतयुग परत येणार. 4च युग आहेत ना. 4 युग असं बघ. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. आता बघ परत फिरून तेच होणार ना. होय, सतयुग, द्वापारयुग, त्रेता. ही चुकला तुझा सिक्वेन्स. कलियुग. हां, द्वापार नंतर कलियुग, सतनंतर त्रेता. आता सतयुगामध्ये विष्णूंनी किती रूपं घेतली? सतयुगामध्ये हां, पहिल्या युगामध्ये ना, आता तू म्हणतोयस तोपर्यंत निर्मिती झालेली, मग तू तर म्हणतोयस मग कासवानीवर पृथ्वी तैरली, मग तेव्हा काय चाललेली प्रोसेस? मग माणसं बनली, पूर्ण बनली, घरं झाली, सगळी उत्पत्ती झाली, परत हळूहळू गाड्या बनल्या, ते सगळं झालं. गाड्या तर आता कलियुगात बनल्यात. रस्ते बनले. ते आत्ताच आहे रे. तुला मी रस्ते आता कुठे बनलेत? डांबरी रस्ते आत्ता बनले, आधी कुठे होते आधीच्या युगामध्ये? आधी कसं होतं की जो रस्ता असायचा, पायी वाटावरून रस्ते तो बनायचे. रस्ते असायचा ना, ते अप असायचे आणि माती खाली असायची. अप म्हणजे कसे? म्हणजे इथं असं रोड आणि माती खाली. हां, मग आता कसं आहे? आता कसं डांबरी आहे, पहिले माती. आता डांबरी पण गेलं, आता सिमेंटचे रस्ते आलेत, माहिती का तुला? असं 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 आणि इथं माती. मातीचे रस्ते होते आधी. हो. ती काय कलियुगात पण होते. आत्ता डेव्हलपमेंट झाली अलीकडं 30-40 वर्षात डेव्हलपमेंट झालेली आहे जास्त. खरं 30-40 नाही, एक 70-80 वर्षात जास्त डेव्हलपमेंट. बरं. ह्या 100 वर्षाच्या. सतयुग माहित नाही. सतयुगमध्ये मत्स्य कूर्म, नाही मत्स्य कूर्म, वराह, हे 3 अवतार पहिले घेतले होते देवाने. बर. आणि परत त्याच्यानंतर नरसिंह कुठल्या त्रेतायुगातले आहेत? हे सगळे 3 अवतार आहेत ना. त्याच्या पण 4 पिढ्या, सगळ्या युगाच्या 4 पिढ्या असतात. मग विष्णूंचा 4था अवतार कुठल्या युगात आला? नरसिंह 4था अवतार. मग ते सतयुगात शेवटचा अवतार तो होता नरसिंह. हे बाकी सगळ्या युगामध्ये हे होते. ह्यांच्याकडनं ते झालं नाही, म्हणजे ते पाप वाढतच गेलं. त्यांना कंट्रोल करता नाही आलं. बर. परत नरसिंह हिरण्यकश्यपूला म्हणजे मारून टाकलं. तोच खरं तर होता. त्यांना त्या 3 देवांना कळलं, नरसिंहांना बघताच कळलं. आणि तिने काय वरदान मागितलं होता? ना संध्याला, ना सकाळी, ना आकाशात, ना जमिनी, ना माझा मृत्यू घरात ना बाहेर, घरात ना मानव ना प्राणी. आणि परत नरसिंहांनी त्यांना हुंबऱ्यावर नेलं आणि तेव्हा संध्याकाळ, सायंकाळ झाली होती. सायंकाळ होता. ना रात्री ना दिवसा. मग सायंकाळ आहे ना रात्री ना दिवसा आहे. सायंकाळ म्हणले की ना घरी ना बाहेर, म्हणजे उंबऱ्यावरती. आणि मग नरसिंह म्हणले की मैं जानवर, म्हणजे मी माणूस नाही आणि प्राणी पण नाही. नर आणि सिंह. म्हणजे मी माणूस पण नाही, मी प्राणी पण नाही, मी नरसिंह आहे. आणि त्यांचं नको होती नाही, त्या पोटात घुसवली आणि त्याला हे काढलं, मारलं. फक्त प्रल्हाद म्हणून झालं. भक्त प्रल्हाद. पण त्यानंतर त्रेतायुग. त्रेतायुगात
व्हायचे ना. ते काय रामयुग मस्तच होतं. रामराज्य. बरं का त्याच्यानंतर ना राजा बलींचं एक राज्य होतं बरं का. त्यानंतर वामन अवतार. ए राम अवतार नंतर आधी वामन अवतार आला. हो हा वामन अवतार. त्रेतायुगातलेच आहेत का वामन पण? हो बर सगळ्यात तीन अवतार घेतले फक्त शेवटच्या युगात नाही कलियुगात नाही. हा. तरी बुद्ध आणि कल्की घेतलाय फक्त. दोनच अवतार घेतलेत. बरं का वामन राजा बाली सगळे द्यायचे म्हणजे दार मागितलं मग ती वामनाने त्याला 3 पग मागितले. तीन मग तिने अर्थ आणि हे ते गेले की ती नापून विकली दोन्ही पायात आणि ते म्हणले आता तुम्ही म्हटलं तर 3 पग देणार खरं तिसरा पग कुठे ठेवू. पण त्यांनी श्रद्धाने त्यांचं डोकं दिलं. मग डोकं ठेवून ते पाताळात गेले. मग त्यांनी विष्णू त्यांना म्हणले की पृथ्वीचं आणि इंद्राचं तुम्ही सोडून द्या तुम्ही पाताळात राज्य करा. बर म्हणून राजा बाली हे पाताळात असतात. आणि परत परशुराम आला. त्यावेळी 2 घेतले. परशुराम हा ह्यांच्यानंतर 6वा अवतार. विष्णूने मोहिनी अवतार. हा ते तर समुद्र मंथनाच्या वेळी झालेलं ना मोहिनी अवतार घेतलेला असं काहीतरी झालं ना ती स्टोरी आहे. समुद्र मंथन तर ते सतयुगाच्या आधी झालेलं आहे ना का नंतर झालंय? समुद्र मंथनामुळे हे युगांची स्थापना झाली ना विष्णूंचे धावतात नरसिंहांच्या युगात. मत्स्य कुर्व म्हणजे कासव. कासवाने पर्वताच्या पिठव म्हणजे पाठीव घेतात. त्या युगात 2 अवतारांची म्हणजे 4 निर्मिती सतयुगात झालेला आहे म्हणजे मंथन. तो 5वा अवतार होता म्हणजे राम कितवा अवतार आहेत मग? राम 7वा आहे. 7वा. मग नंतर राम राज्य आलं आणि 8वं तर द्वापार युगातले. मी सांगू हा सांग. बरं का परत ते परशुरामचा त्यांना काम दिसून मिळाले. ते रत्न आलेलं ना समुद्र मंथनातून. मग ते कामधेनू कुणाला मिळाली? परशुरामाला. कसं काय? परशुरामाचे पिता कोण होते? कोण? परशुरामाच्या पिताला ती मिळाली. व्यास. नाही परशुरामांचे पिता कोण होते? त्यांना ती मिळाली का? कृपाचार्य का व्यास कोण होते? नाही थांब. परशुरामांचे पिता त्यांची माता रेणुका माता होती. जमदग्नी. करेक्ट ना? हो जमदग्नी. बघ माझं चुकतंय रे. नाही जमदग्नी. नक्की ना? ऋषी जमदग्नी ज्योतिबाच्या काळातले नाही दुसरे जमदग्नी. नाही रे. हा जमदग्नी सारी हा बर मग तेव्हा श्रेष्ठ अर्जुन आले म्हणजे ते हे होते बाजूला त्यांना इकडे 10 आणि इकडे 10. मुलींना शिकार करायला आवडायचा. कुणाला? त्यांना. मग ते एकदा घोड्यावरून भटकले होते आणि ते परशुरामांच्या घरी पोहोचले. बर. आणि मग श्रेष्ठ अर्जुनने एक दिवस त्यांना मनात लालच आला आणि तिने त्यांची कामगिरी सोडून घेतली परशुरामांची. आणि परत त्यांनी परशुरामांनी पूर्ण ह्यांचा नाश केला नाही. मग तिने नाही हे जमदग्नी होते ना त्यांचा वध केला त्यांच्या पोराने त्यांचा श्रेष्ठ अर्जुनचा. परशुरामांनी. मग त्यांना काय श्रेष्ठ अर्जुन ते माता रेणुकाचा वध केला. रेणुका म्हणजे परशुरामांचीच आई की? परशुरामांनी स्वतः मारलेले स्वतःच्या आईला? मग सहस्त्र अर्जुन पुत्रांनी बर त्या दोघांना आलं होतं. मग ते परशुराम एवढे क्रोधित झाले होते ना त्यांचा 21 पुत्र होते. मग त्या 21 सगळ्या पुत्रांना नाश केला एकट्याने. बर. आणि परत ते इंद्रदेवाला त्यांच्या पुरुषांनी धनुष्य देऊन त्या ह्या पर्वतावर गेले. बर. विषम पर्वतावर तपस्या करायला. अजून ते तिथं तपस्या करतात. चिरंजीवीच आहेत ना ते पण? चिरंजीवी मध्येच आहेत ना? भगवान परशुराम पण आहेत ना चिरंजीवी मध्ये? आणि तिथे एक मंदिर आहे बरं का त्या पर्वतावर. तिथं परशुराम कुणाला येऊन देत
नाही, कारण की तिथं त्यांनी महादेवाचं मंदिर बनवलं एकट्याने. महादेवांना मंदिर बनवलं होतं तिने स्वतःनी बर महादेवांचं. बर. मग ते तिथं कुणाला शिवलेलं पर्वतावर पाय पण ठेवले. पर्वतला कोण चढायचा प्रयत्न केला नाही. तो पडतोय फुटण्यात आणि त्याचा पूर्ण घायल सुटतो. एवढे परशुराम क्रोधित होतात. आणि ते बरं. मंदिर आहे ना, ते तिथे येऊ शकत नाही, कारण की त्यांना परशुराम दिसतात. त्याही मोकळे बसले आणि त्यांनी झोपडी एक बनवल्या. बर. मग ते कुठं आहे ते? ते विषम पर्वतावर आहे. ते कुठं आहे तो पर्वत? तो इथंच नाहीये, म्हणजे महाराष्ट्रातच नाही. महाराष्ट्रात कसा असेल तो? म्हणजे कैलाश पर्वताजवळ आहे का कुठे आहे असं मी विचारते तुला. असं कुठे आहे तो? पर्वताजवळ नाही, हे नाही, ही गुजरातच्या जवळचं ते कुठलं स्टेट, गुजरातचं राजधानी कुठली आहे ग? अहमदाबाद. हा, अहमदाबादच्या तिथे विषम पर्वत माहिती आहे का तुला? नाही, अहमदाबादचा? मला नाही माहिती. म्हणजे तो जुना आहे, ते परशुराम घाट, बर. अहमदाबाद. माउंट आबू. नाही, ते ह्याच्यात होतो. माउंट आबू राजस्थानमध्ये का गुजरातमध्ये काहीतरी आहे ना. बरं, पुढे काय झालं मग सांग मला ते. एवढंच होतं त्यांची story. बरं, आणि पुढे. आता रामांची आहे. हां, त्यामध्ये माय फेवरेट. हा, माझा फेवरेट अवतार आहे विष्णूंचा 7वा अवतार आणि 8वा अवतार. प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण मला फार आवडतात. मला मत्स्य कुर्म, हां. राम, कृष्ण, बुद्ध आणि वामन, वामन, नरसिंह. नरसिंह. बरं, मग आता 7व्या अवताराची स्टोरी. हम्म. जेव्हा म्हणजे राजा दशरथला पुत्र होत नव्हते ना, त्यांनी पुत्रशी यज्ञ केलं. मग त्यांना